मित्रांनो, आजचा जो एपिसोड होणार आहे तो इंग्लिश आणि मराठी असा मिक्स होणार आहे. मला माहितीच आहे लिगल फील्ड असं आहे ना, एव्हरी डे काही ना काहीतरी एक्सपिरियन्सेस हो. मिळतच असतात, बऱ्यापैकी. कोर्ट और आउटसाइड कोर्ट. आपल्याला करिअर करायचंय. हाऊ डिड यू स्टार्ट इट? कॅन यू बी व्हेरी ओपन अँड एलॅबोरेट बिकॉज देयर आर सो मेनी. आय सॉ अदर साइडचा तर सिनियर लॉयर आहे, वेल प्रिपेअर्ड आहे. व्हॉट डू आय डू? अँड म्हणजे ऍज यू से एन्झायटी होती, माय हँड्स. वगैरे येतं आलं असेल हाताला. बट आय एम आस्किंग यू Correct. फ्रॉम अ व्हेरी झिरो पॉइंट ऑफ व्ह्यू. लिटिगेशन इज नथिंग बट अ कोर्ट केस फाईल अगेन्स्ट ज्याच्या अगेन्स्ट तुम्हाला फाईल करायचं इन द कोर्ट. ओके, म्हणजे कोणी कोणाच्या रिअल इस्टेट असो कुठली पण काय लिटिगेशन म्हणजे मी या व्यक्तीला रिडेव्हलपमेंट इज यू गेट अ बिल्डर ऑन बोर्ड, इन्व्हेस्टमेंट बाय द बिल्डर, पेमेंट ऑफ रेंट अँड एव्हरीथिंग इज डन बाय द बिल्डर. तुमचा पैसा काहीच लागत नाही, एक्झॅक्टली एव्हरीथिंग इज डन बाय द बिल्डर. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये यू आर टेकिंग द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गेटिंग द बिल्डिंग रिडेव्हलप. ओके, यू गेट लोन फ्रॉम द बँक, बट यू ऑल्सो हॅव टू इन्व्हेस्ट. तुमच्या पॉकेटमधून घालायला लागते. बरोबर, सम पर्सेंटेज सम पर्सेंट तर तिकडे बर्डन येतं. बरोबर. कॉन्ट्रॅक्टर तुमचा असतो. नाव व्हॉट इज गुड फॉर यू अँड व्हॉट इज feasible, you will have to take pros. But why do people get confused between agreement to sell, conveyance आणि lease deed? Okay. With example, if you can just say, एक नाव घेऊन, like what is ह्याच्यामध्ये तिघांमध्ये डिफरन्स काय? Agreement to sell, conveyance आणि lease right. लोकांची मेंटॅलिटी काय आहे? लाईक आय सेड, मेनी, आय एम नॉट सेइंग ऑल, True. बट देयर आर क्वाइट सम ऑफ द पीपल. अरे नहीं हम लोग ये कर लेंगे, लॉयर की जरूरत नहीं है, हम लोग अग्रीमेंट ये साइन कर लेंगे, हो गया. वन्स एव्हरीथिंग इज डन, मग निस्तरायला आपल्याकडे येतात. Exactly. So then by then it is too late. True. But as per ethics, we cannot say no to a client Exactly. just because we know, you know, ki काय नाही आहे याच्यात. Exactly. So as a lawyer, your duty there is to tell your client ki baba your case has no merit. You may not have the chance to win, but I will try. One question coming to this is, who should come to you? Example, Okay. you as a advocate Rujuta Pai, like who can come to you? Who should come to you? Why they should come to you? Okay. In this, what you can possibly elaborate with us or with the audiences? की तुम्ही specialization you said about drafting, the real estate and the contracts, right? Correct. तर म्हणजे as you said about who can come to you for your expertise. Correct. असं जर म्हटलं तर because there are so many different types of lawyers आपण म्हणतो सिव्हिल आणि त्याच्यामध्ये cases. How can a common person check if property papers are legal? One is like coming to taking a professional help. advice आणि then त्याच्याकडून ते काही Right. असेल. He himself can do without that, or it's a difficult. एका दिवशी माझे 10 मॅटर्स होते एकदा. आय रिमेंबर दॅट. ह्या कोर्ट, लकीली देवर इन द सेम कोर्ट, यु नो, प्रिमाइसेस. Okay. नाहीतर कधी खूपदा सिटी सिव्हिलला असतं, हायकोर्टला असतं. यू हॅव टू कीप रनिंग युअर अँड किती मुश्किल आहे. प्लस फायलिंग हॅज बिकम इझियर नाव. ऑनलाईन फायलिंग होतं. Wow. पेमेंट ऑफ कोर्ट फीस कॅन बी डन ऑनलाईन. आपल्या ऑडियन्सला समजून Yes. की किती गोष्टी ऑनलाईन. वाय एम सेइंग की आपण नुसता मायनस पॉईंट बोलणं Correct, जरूर नाही की correct. कोर्ट असंच आहे, गव्हर्नमेंट काही करत नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट. पण देर आर सो मेनी. कसं होतं, appearance, if we come to see appearances, पूरी physically appear, we have to be in court, physically go. आता there are provisions, especially in high courts and tribunals, wherein we can appear via VC. VC ची लिंक दिलेली असते, कॉस्ट लिस्ट. पीसीचा अर्थ is video call. So online, you can appear online. म्हणजे माझं मॅटर आहे currently handling in Delhi, National Consumer. स्पीकिंग अबाउट द will part. One question एक राहून गेला. If someone dies without a will, how does inheritance work? Can we elaborate on this? Can I give an example? Please. So a client of mine had got a document to me. I read it. वरतून proper वाटत होतं. There was something wrong in that, I felt. So I told him, let's take time for this. Was not ready. Okay. Because he was in a hurry. He had to travel. He was in a hurry to buy the property. हो. I said, so he said, no, I don't have time. You feel it is fine. Everything. One law every Indian should know. असे खूप असतील. पण तरी एखादा नोटीस आली तर काय करावे? कॅन वी जस्ट स्पीक ऑन पॉवर ऑफ अटॉर्नी टू थिंग्स? म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी कुणी करतात ना. आता मगाशी तुम्ही एक बिहाइंड द स्क्रीन मध्ये मला सांगितलं. आपल्या मित्रांनो, ही केस ऐकल्यावर माझ्या अंगावर शारा आला आणि असं वाटलं असं पण होऊ शकतं, हे पिक्चर मध्ये होऊ शकतं वाटलं. पण प्लीज तुम्ही शेअर करा. सो आय हॅड अ क्लायंट अँड ती 5 वाजता will, she wanted to sign a will. She was an old lady, but she wanted to sign a will. So I had drafted it. She signed it at around 5 o'clock in the evening, and she passed away at 8:30 or. At the APN podcast show. Yes. Yeah. Yes. Audience of the APN podcast show, माझा advice असेल, first is
be open for legal help wherever needed. Trust yourself, your intuitions, and stand up. तुम्ही बाबांच्या एकच मेसेज आहे. थँक यू फॉर एव्हरीथिंग, फॉर ऑल द एक्सपिरियन्सेस, फॉर ऑल युअर सपोर्ट. थँक्यू व्हेरी मच. सो नाईस. आईंसाठी सगळ्यांसाठी तेच आहे. And even for Animesh, it's the same thing. Yes. Thank you for all the support that all of you give me every day. That pushes me to give my best. सध्या रणबीर कपूर आणि रणवीर सिंग. वाव, ते बघताय तिथे. I hope. येस, प्रश्नच नाही. So these questions, I am sure these are those frequently asked questions with respect to the real estate issues that people have. So I hope to give you some knowledge on this and clear all your doubts. नमस्कार मित्रांनो, मी पराग नेसरेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द एपीएन पॉडकास्ट शो मध्ये. आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थँक्यू म्हणतो की तुमच्या छान छान रिस्पॉन्स मागच्या जेवढ्या एपिसोड्स वरती तुम्ही देताय आणि उत्स्फूर्त रिस्पॉन्स तुम्ही देताय, प्लस तुमचे कमेंट्स पाहून खूप आनंद होतोय. असेच कमेंट्स आणि सपोर्ट तुमचा असून देत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये जे लाभलेले आहेत ते त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट रुजुता पै. आणि यांच्याविषयी काय सांगायचं, यांना 18 वर्षाचा अनुभव आहे. ते रिअल इस्टेट लॉ, कॉर्पोरेट आणि कमर्शियल लॉ आणि इस्टेट प्लॅनिंग मध्ये स्पेशलाइज आहेत. प्लस ड्राफ्टिंग मध्ये यांचा हात कोणी पकडू शकत नाही. ड्राफ्टिंग ऑफ, आणि यांनी रिप्रेझेंट तुम्ही जर बघितलं तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि वेगवेगळ्या ट्रिब्युनल्स वरती तुम्ही खूप ठिकाणी रिप्रेझेंट केलेल्या केसेस, रिडेव्हलपमेंट केसेस असतात. आपल्याला माहिती आहेत रिअल इस्टेट स्पेशलायझेशन म्हणून ऍडव्होकेट ते आहेत आणि खूप इंडिव्हिज्युअल त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना मी बोलवले. थँक्यू सो मच, तुमच्या किमती वेळ काढून तुम्ही आलेला. थँक्यू सो मच रुजुता. Firstly, thank you for inviting me to this APN podcast show. Yes. It's a pleasure coming here. Yes. And looking forward to our question and answer sessions. Absolutely. And I'm sharing. really excited now. Yeah. Because behind the scenes we have discussed so many. मित्रांनो, आजचा जो एपिसोड होणार आहे तो इंग्लिश आणि मराठी असा मिक्स होणार आहे. तर तुम्ही त्याचा आस्वाद जरूर घ्या आणि जरूर कमेंट करा आणि शेवटपर्यंत हा एपिसोड पहा. सो आय एम रिअली रुजुता, आय एम very much excited to know, because behind the scenes we have discussed so many cases. Yeah. And you were just sharing me those experiences. So I really look forward that those all experiences and whatever you wish to share with our audience, please be openly and share. Like तुम्हाला माहितीच आहे, लिगल फील्ड असं आहे ना, एव्हरी डे काही ना काहीतरी एक्सपिरियन्सेस मिळतच असतात, कोर्ट और आउटसाइड कोर्ट. Absolutely. Because you keep meeting so many people and their cases. True. There is a lot to share. Absolutely. So should we start our because with the question answers only we Yes. go directly. Yes. Because त्यामध्ये आपल्याला असे आनंद येईल की काही स्टोरीज येतील, काही केस स्टडीज येतील, काही अनेक्डोट्स, तुमचा अनुभव स्वतःचा असेल तो असेल. सो विल सी अबाउट. ओके. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की हाऊ डिड यू रिअली स्टार्टेड विथ दिस लीगल साइड, लाईक लॉ मध्ये आपल्याला करिअर करायचंय. हाऊ डिड यू स्टार्टेड? कॅन यू बी very open and elaborate, because there are so many students who would be looking forward to see and hear from you. Now, it might sound a little filmy, but we were used to seeing a lot of, this court scene movies. Absolutely. And this since childhood. But more than that, माझ्या घरीच lawyers होते. So I have been seeing my grandfather, my father. So मला कुठे ना कुठेतरी law शी connection होतं. So I had decided while I was in college itself की मी MBA केलं, CA केलं, काही केलं, पण लॉ करणारच विथ दॅट. Oh. अँड म्हणजे MBA ला आय ट्राईड डुईंग इट, बट वेअर द लॉ सब्जेक्ट एक होता आम्हाला. Okay. So I got my first hand experience there. I liked it. And of all the subjects, I scored more in law, as destiny might call it. Okay. तिकडे मला कुठेतरी वाटलं की मला लॉच करायचं आहे. So that's how I ended up taking law. And if you see nature wise also, I had this somewhere, justice. Oh. Somewhere, that justice is till date. कि
कुठेही रॉंग नाही झालं पाहिजे. जस्टिस इज मोर इम्पॉर्टंट टू मी. Exactly. आणि खोटं बोललेलं हे मला कधीच आवडायचं नाही. कोणी आय कॅन टॉलरेट एनिथिंग बट लाईज. So nice. So that's how maybe I was inclined to get into this field, Okay. and that's how I ended up taking up law as my main profession. So since when you started this, which year you started practicing? 2004, I enrolled for law, Okay. which is a 3-year course after my BCom. Okay. And I got into this field working in 2006. Okay. Very nice. So before that, I used to assist my dad. He's a lawyer. So He's a well-known lawyer. Yes. मित्रांनो, He's a tax lawyer. टॅक्स लॉयर आहेत विजय मसुरेकर. खूप मोठं विख्यात प्रख्यात नाव आहे भारतातलं. आणि मी नाव काढल्यावर तुम्हाला समजलं असेल आणि त्यांना खूप जण ओळखतात आणि ही इज वेल नोन. सो नाईस. So बाबा पण पाहत असतील. हो. येस. So then that's how I got in. 2006, I joined a law firm, and since then I have been. There's no looking back. So nice. पण घरामध्ये असे लॉ बाबांबरोबर असं कधी ऑफिसवरून बाबा आल्यानंतर असे कधी घरच्या गोष्टी ऑफिसच्या गोष्टी घरी अशा काही केसेस बाबतीत कधी असं टेबलावर बसल्यावर असं काही बोलणं होत होतं असं जे कानावर पडलं असं कधी झालेलं आहे लहानपणापासून? झालंय म्हणजे खूप असतील पण असं आठवणीच तो काही आहे का एखाद दुसरं असं काही खास असं काही नाही असेल तर बाबांचं काही केस म्हणा किंवा त्यामुळे यू गॉट इन्क्लाइन टुवर्ड्स दिस नोईंगली अननोईंगली यू सेड यू वॉन्टेड टू गो इन. I wanted to go in law. That was there. So Yeah. असं कुठलं कारण असं स्पेसिफिक असं nahi. इट बिल्ट अप It इन built up in a टाइम time. वाईज. Yes. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. पण व्हॉट मेड यू आता लॉ आपल्या पूर्ण ऑडियन्ससाठी हा. की लॉ म्हटलं तर आपण बोललो पण की त्याच्यामध्ये लॉयर म्हटले तर क्रिमिनल लॉयर सिव्हिल लॉयर Correct. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही सेक्शन्स आहेत. Correct. तर यू आर स्पेशलायझिंग इन रिअल इस्टेट. Right. तर कॅन यू जस्ट टेल मी की आपण रिअल इस्टेट आणि कॉर्पोरेट लॉ ह्या बाजूला जाऊया असं का वाटलं? बिकॉज एवढ्या गोष्टी आहेत. Correct. तर ते Correct. I get that. while going ahead, Huh. what I'm doing Huh. is as a lawyer, you can share experience why you choose because there are so many students Correct. who have taken law or who would be taking law and which field to go. Correct. त्यांना प्रश्न असतात. बरोबर. So how you choose that might be helpful to them. See, when I started off my career in law, I was open to everything. Because when you start off, you don't know तुमचा इंटरेस्ट कशात आहे. बरोबर. One thing was sure, मला क्रिमिनल मध्ये इंटरेस्ट नव्हताच. Okay. So it was civil, but civil मध्ये पण as I discussed, Cool. there are too many. There's real estate, corporate, contracts, various, labor law असेल True. किंवा IPR असेल, trademarks and everything. So at the start, this is my advice even to the people who are going to start, even the students, ki be open for everything. Right. Be open for internships, different internships, whether it is litigation, non-litigation, सगळं. As you progress, as you are on the job, Right. you will know what तुमचा इंटरेस्ट काय आहे. Okay. So when I was good enough that my mentor, my senior, he had various different experiences. Litigation पण होतं त्यांच्याकडे, नॉन लिटिगेशन पण होतं, रिअल एस्टेट होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. So I got an experience, exposure basically, Okay. to try out all the different things. Okay. And ते करता करता मला इंटरेस्ट डेव्हलप झाला की मला ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे, मला हे ड्राफ्टिंग आवडतं, मला कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंटरेस्ट आहे. Okay. So that's how I selected. Very nice. Like if you see my CV, you can see I have done project finance, real estate, corporate, everything. But eventually, what matters is, you create a niche for yourself. Exactly. So So your that niche is in was real estate? and contract. Contract, Drafting of contract. drafting. So you're specializing Yes. and you're expert in Correct, that way, correct. right? So nice. Coming back to this, I just wanted to ask you, in your early career, what was the biggest challenge you faced? You must have faced some challenges possibly while working, while coming into this. So can you Yes, just share yes. One challenge. any story also if you have? Yeah. Like challenges were, I started off like you say, junior. Okay, internships करत होतो बरोबर. किंवा a junior lawyer. थोडं ते inhibition असतं when you enter the court for the first time. Do you remember the first day when you entered the Yes, court? yes, I do. मी कोर्टामध्ये गेलेलो नाही, मी पिक्चर मध्येच बघितले. Correct, correct. So when you enter the court and you see especially your Bombay High Court, you are in awe of it. Okay, that is the main thing. Similar experience when you go to a Supreme Court. So when you enter the High Court and you see the senior lawyers appearing in court, you see the judge. तुम्हाला ते थोडंसं, एक apprehension येतं की Exactly. will I be able to appear? Deliver, Will I something. be able to deliver? Then you have various questions at the back of your mind. Will I be able to deliver what my client wants? So त्या fear मध्ये you end up making mistakes. And I have done that. Some anxiety is there. Anxiety is there. I remember my senior
मला हातात फाईल दिली, सांगितलं क्रॉस एक्झामिनेशन. दॅट हो. वॉज माय फर्स्ट. म्हटलं मला नाही येत, हाऊ विल यू गो. विच लँग्वेज नॉर्मली दे यू स्पीक ओव्हर देअर किंवा बोलतात कोर्टामध्ये? इंग्लिश. इंग्लिश. Yeah. एक केस माझ्या हातात होती, त्याचे फॅक्ट्स माहिती, होमवर्क झालेला होता. होमवर्क झालेला होता. सो ती देर यू नो दॅट पॉइंट वेन यू मूव्ह अहेड, यू पुश युअर सेल्फ बियॉन्ड दॅट फिअर. यू नो युअर जॉब, जस्ट बिलीव्ह इन इट, जस्ट नो युअर जॉब True. अँड यू फेस इट. तो फॅक्ट्सच्या बेसिसवरती आय वॉज एबल टू कंडक्ट दॅट क्रॉस एक्झामिनेशन ऑर वॉट एव्हर इट इज. सो तो एक फर्स्ट एक्सपिरियन्स जो होता दॅट ऍक्च्युली चेंज, की यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. खूपदा काय यू डोंट गेट 10 days, 2 days पण नाही मिळत. 1 hour. आता 10 वाजता मॅटर जर लागणार, 11 वाजता लागणार आहे मॅटर, 10:30 केस तुमच्या हातात येते. ओके. यू हॅव टू क्विकली. बापरे, एवढ्याच्या? हो हो हो. सो यु नो दॅट कम्स आफ्टर प्रॅक्टिस बेसिकली. Exactly. यू नो की एक्झॅक्टली मला या मॅटरमध्ये काय काय बघायचंय, 3-4 पॉईंट्स आहेत, बुलेट पॉईंट्स आहेत, ते त्या So बेसिसवर. you make a note of it and then go? येस. समटाइम्स यू डोंट गेट टाइम फॉर दॅट ऑल्सो, सो मेंटल नोट्स बनवायला लागतात. Oh, बट it is an experience and it is a good experience. superb, superb. But since how long you have been doing this now? 18 years तरी Yes. झाले ना? हो. So very nice, very nice. But how do you balance your long hours in law as well as in personal life as at Correct, present? correct, correct. So that also कुठे थांबायचं आणि कुठे कुठे हे किती करायचं? बरोबर. So that is a good question actually. You know, balancing the personal and professional life. One thing is you need to set the boundaries, Exactly. whether professional or personal. Family support matters. Absolutely. How was your family support? Very good, very good. Touch wood. Both Yeah. in-law side and parent side, Exactly. the support has been good. So wherever needed, my job, I had to go for work. There is somebody for standby at home. Superb. And then beyond certain hours, then I have to tell my clients ki baba, this is my personal time now, so I may not be able to put in your questions. I will revert back to you. Very nice. Not one client that I have not reverted back to. So nice. Maybe not now, at night or tomorrow. I will definitely revert back. Okay. That So setting boundaries and support. superb, superb. So for the now we will start with your expertise. This is real estate law. Okay. So a few questions me and my team they have come out with, and possibly this could be a common questions to all also. Okay. But you can answer them Sure. whichever is. And with due respect, whichever you don't want to answer right now, Fine. please be open. We will take it somewhere else Sure. later on. Okay. So what common mistakes do property buyers usually make? This is a question. And any example, because for this will be a question for everyone, Correct. you, me. So Correct. can we answer this in a Yes, I can. Blindly, you know, without reading the documents. Mostly काय होतं ना, buyers, they are in that hope of getting the house fast. Okay. but it's तर कोणी एजंट आला मध्ये, बरोबर. एजंटने सांग हा बरोबर आहे, काही वाचायची गरज नाही, काही नाही. Everything comes in front of you. ते शो यू, अरे प्रोजेक्ट हा आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे. बट अँड यू गेट यू आर इन ऑल ऑफ दॅट Absolutely. प्रोजेक्ट. तुम्हाला ती एक आस पण आहे की मला नवीन घरात जायचं आहे, लवकर जायचंय. क्विक जायचं आहे. बट माय ऍडवाइस हिअर इज टेक अ पॉज. ओके. टेक अ पॉज की मला चांगले थिंग्स दाखवतोय. Whoever it is, I have nothing personal against Exactly. any agents. I am for the buyers, I'm saying. Exactly. He may be good. His intentions are good, definitely. But for your safety, future मध्ये त्रास नाही होण्यासाठी टेक अ पॉज. जे डॉक्युमेंट्स आहेत, if you have a lawyer at home, very well. If no, then please take a professional advice. Mhm. Go through it. If you are able to understand by yourself, go through the documents. See if the permissions are there. See projectला permissions मिळाले आहेत की नाही. Okay. OC आहे की नाही. काही एनकम्परन्स आहे की नाही. एनकम्परन्स इज नथिंग बट काही अटॅचमेंट म्हणजे मॉर्गेज केलेलं आहे का ते. बरोबर. Or- आणि कुठेतरी लोन घेतलं Correct. त्याच्यावरती. करेक्ट. सो तो बेसिक जो एक स्टडी असतो ना तुमच्या घर घेण्याचा, यू हॅव टू डू इट. बट दिस यू ऍडवाइज फॉर एनी न्यू हाऊस, न्यू बिल्डिंग तेव्हा पण, आणि फॉर अ रिसेल कुठला असेल तरी, करेक्ट. बोथ द वेज यू आर सेइंग. येस. रिसेल असेल तर यू हॅव मोर डॉक्युमेंट्स टू रिव्ह्यू. Yeah. बिकॉज असतील अर्लियर ओनरचे जे डॉक्युमेंट्स असतील True. ते पण तुम्हाला बघायला लागतील. बघायला लागते. तर पण लॉयरकडे गेल्यावर आपल्याला मदत होऊ शकते. एक्झॅक्टली. ऍब्सोल्युटली. ओके. सो लोकांचं जे एक हे असतं माहिती, भीती असते. भीती असते. लॉयरकडे गेलं तर तो 10 प्रश्न काढेल, हे काढेल. बट जस्ट रिमेंबर वन थिंग, काढेल 10 प्रश्न.
आय अंडरस्टँड युअर इंटरेस्ट इट इज इन युअर इंटरेस्ट. सेकंडली लोकांना खूप वाटतं अरे हे डॉक्युमेंट्स काय आहे गुगलवरतून काढले कट कॉपी पेस्ट केलं. नाही, तसं नसतं ते. एखादा कॉमा इकडचा तिकडे झाला इट कॅन अर्थ बदलतो. कॉस्ट यू lakhs of rupees. So rather than saving there, I would suggest please get it verified. I should not speak this, but I don't know. Legal fees पण त्याची जी कॉस्ट असते इट इज व्हेरी एक्झॉर्बिटंट का? आय डोंट टेल द अमाऊंट बट ह्या गोष्टीसाठी एनी पर्सन टू कम टू अ लॉयर फर्स्ट ऑफ ऑल इज लोक घाबरतात. करेक्ट. की लॉयरकडे गेल्यावर तर म्हणजे म्हणतात ना ते पोलीस लॉयर यांची मैत्री पण नको दुश्मनी पण नको बट विथ ड्यू रिस्पेक्ट करतात. तर असं म्हणून म्हटलं पण लाईक एनीबडी वॉन्ट्स टू कम आणि त्याला आणि वी आर नॉट एक्सपर्ट. कोणी व्यक्ती एक्सपर्ट नसतो. माझी बाबा ही फाईल आहे ही घ्या तुम्ही बघून मला सांगा की मग काय बरोबर करतोय का. सो दॅट असं जर कोणी सांगितलं तर एनी लॉयर वेगवेगळे फीज असतात पण इट इज व्हेरी एक्झॉर्बिटंट सुरुवातीला हे बेसिक गोष्टीसाठी का नॉर्मल मध्ये होऊ शकतं. सी नाव दॅट इज अ सब्जेक्टिव्ह काय गोष्टी असतात. करेक्ट. आणि सेकंडली लॉयर सुद्धा त्यांचा एक्सपिरियन्स एज किती आहे. एक्झॅक्टली. सो द चार्ज कॉस्टिंग इट डिपेंड्स ऑन विच लॉयर यू आर गोइंग, हाऊ मच एक्सपिरियन्स ही हॅज अँड तुमचं प्रोजेक्ट पण किती आहे. दे ऑल्सो सी व्हॉट इज द वर्क इन्व्हॉल्ड. ट्रू. हा एक्झॅक्टली. टाइम इज ऑल्सो. सो वेदर ओनली ड्राफ्टिंग आहे वेदर ओनली रिव्ह्यू आहे रिटन ऍडवाइस द्यायचा आहे का युअर फीज विल मॅटर ऑन दॅट बेसिस. ओके. So when you approach a lawyer, be clear of what work you want to get done from the lawyer. अगदी बीटिंग अराउंड द बुश पेक्षा मला या गोष्टी पाहिजे पिन पॉईंट. मला हे पाहिजे मला फक्त एवढं क्लॅरिटी पाहिजे. माझा इंटरेस्ट बरोबर आहे की नाही. करेक्ट. पण जस्ट यू सेड जस्ट नाउ की एखादी नवीन प्रॉपर्टी घ्यायला गेलो आय डोंट नो पण आय सी दॅट ओसी वगैरे हे आलेले नसतात. राईट ऑर रॉंग? आतापर्यंत आम्ही बघतो आमच्या इथे पण आय विल नॉट नेम इट बट एवढे 10 बिल्डिंग असतील त्याच्यापैकी 3लाच ओसी आलेली कन्व्हिन्स झालेलं आहे. अशा वेळेला व्हॉट टू डू वेदर वी आर गोइंग ऑन बिकॉज फ्रॉम अ लॉयर्स ऍडवाइस लीगल ऍडवाइस हे बरोबर नाही म्हटल्यावर कुठलीच प्रॉपर्टी घेऊ शकणार नाही. देन अशा वेळेला काय करायला पाहिजे. करेक्ट. मुंबईमध्ये बऱ्याचशा बिल्डिंग आहेत ज्याला ओसी नाही आहे. अँड वी हॅव ऑल्सो सीन की जिकडे ओसी नाहीये त्या काय बिल्डिंगचं काय हाल झालेले आहे. वन थिंग इज प्रॉपर्टी वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झॅक्टली. असते काय ना देतात ते पण एक्झॉर्बिटंट प्राइसेस असतात. बिकॉज विदाउट ओसी जास्ती प्राइस असते. करेक्ट. सो आयडियली आय वुड सजेस्ट ओसी वाल्या बिल्डिंग मध्येच इन्व्हेस्ट करा बिकॉज इट इज युअर हार्ड अर्न्ड मनी. यू डोंट वॉन्ट एनी लीगल इम्प्लिकेशन्स पुढे जाऊन. नाव आय टेल यू वन केस विच आय एम हँडलिंग करंटली. 2008 मध्ये बिल्डिंग झालेली आहे. ओसी अजूनही आलेलं नाहीये. वी आर फायटिंग इट आउट इन द कोर्ट राईट नाव अगेन्स्ट द बिल्डर. आणि ओसी का नाही आली आहे दॅट बिल्डर व्हेरी कन्व्हिनियंटली सांगितलं की तुम्ही चेंजेस केले ऍज पर द प्लॅन सो आय कुड नॉट गेट एन ओसी. सो असं पण ते तुम्हाला घर दाखवतील दे गिव्ह यू अ व्हेरी रोझी पिक्चर. दिस इज द फ्लॅट दिस इज दॅट दिस. दे डोंट टेल यू. हाईड करतात अँड तुम्हाला देऊन टाकतात. बरोबर. हाऊ मेनी इयर्स विल यू ऑल्सो स्टे. एक्झॅक्टली. ओके विदाउट दोज मटेरियल चेंज मेन चेंजेस विच दे आर फॉर युअर सेफ्टी ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. एक्झॅक्टली. तुम्हाला ते करायला लागतील. यू विल नॉट स्टे. तुम्ही ते कराल मायनर असतील तरी ही विल टेक दॅट अगेन्स्ट यू. तुम्ही चेंजेस केलं म्हणून मला ओसी नाही मिळाला. दिस इज द केस आय एम फायटिंग आउट राईट नाव. ओके. दॅट्स वाय आय वुड सजेस्ट की ओसी वाल्या बिल्डिंग मध्येच इन्व्हेस्ट केलेलं ऍडवायझेबल आहे. सो टायटल क्लिअरन्स आपण जर म्हटलं एक सेकंड क्वेश्चन माझा असं आहे की व्हॉट एक्झॅक्टली इज टायटल ड्यू डिलिजन्स. दिस इज अ टेक्निकल वर्ड आम्हाला लेमॅन लँग्वेज मध्ये काय म्हणायचं. कॅन यू एक्सप्लेन इट इन विथ सिम्पल इझी एक्झाम्पल. म्हणजे काय व्हॉट इज दिस टायटल ड्यू डिलिजन्स. इट इज नथिंग बट थोडं डॉक्टरचं पण वर्ड यूज करते मी. पोस्टमार्टम ऑफ द टायटल ओके ऑफ द प्रॉपर्टी. ओके. एनी रिअल इस्टेट प्रॉपर्टीचं टायटल ड्यू डिलिजन्स. Due diligence is nothing. पोस्टमार्टम ऑफ. Yes. Basically, you are going deep into the title of whether the Title flow of clear आहे का? title is clear or no, it is marketable or no. ओके. There is no impediment. That is, there is no encumbrance, mortgage नाही आहे, litigation नाही आहे. सगळे पैसे भरलेले dues are cleared. हो. सो बेसिक प्रॉपर्टी टॅक्सेस आर क्लिअर्ड. एव्हरीथिंग त्याच्या नावावरती आहे का इन्क्लुडिंग तुमचं 7/12 प्रॉपर्टी कार्ड. मध्ये आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो. विलेज साईडला 7/12 असतो. बरोबर. सो बेसिकली त्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे. तुम्ही ज्याच्याकडून घेता आहे त्याच्या नावावरती प्रॉपर्टी आहे आणि तो तुम्हाला देऊ शकतो की नाही. खूपदा काय होतं ओनरशिप बरोबर आहे की नाही. एक्झॅक्टली. खूपदा काय होतं 1 person इज सेलिंग द सेम फ्लॅट टू 2 people. हो असं पण झालेलं आहे. आणि कोर्ट केसेस इट गोज ऑन It goes तारीख on पे and on. तारीख. करेक्ट. आणि
ए माणसाला कळत नाही, बी ला विकलेलं आहे, बी ला कळत नाही. खरंच सो दॅट इज वाय ड्यू डिलिजन्स इज नेसेसरी, स्पेशली इन ओपन प्लॉट लँड्स. ओके. इव्हन फ्लॅट घेताना तेव्हा यू नीड टू गेट इट व्हेरीफाईड. त्याच्यात ड्यू डिलिजन्स केलं पाहिजे. तिकडे मे बी नॉर्मल छोटंसं असेल, राईट, बट आयडियली इट इज नेसेसरी. हे कुठलीही रिअल इस्टेट प्रॉपर्टी असो, लँड असो, काही असो, Correct. सो हे टायटल ड्यू Is necessary. पाहिजे. म्हणजे टायटल क्लिअर आहे की नाही हे आपण, मला समजत नसेल तर आय कॅन अप्रोच यू ऑर Yes. एनी लॉयर, एनीबडी कॅन अप्रोच देम Correct. ॲज अ ॲडव्होकेट. Correct. त्यांचे कोण असतील ते, आणि दे कॅन हेल्प देम राईट. टू गिव्ह दिस Correct. क्लिअरन्स. Right. मग हे क्लिअरन्स देता म्हणजे मग तुम्ही काय करता? एक लेटर देता की हा सगळ्या गोष्टी बरोबर आहे असं रिटर्न मध्ये असतं, की इट इज अ वर्बल असतं? काय असतं रिटर्न? एक टायटल ड्यू डिलिजन्स रिपोर्ट असतो. अच्छा, हे तुम्ही ऍज अ ऍडव्होकेट देता, येस, लॉयर देता Correct. का कोर्ट कडून देता? लॉयर लॉयर देतात. आस्क व्हेरी सिली क्वेश्चन्स. आय अंडरस्टँड, ऍब्सोल्युटली. प्लीज, आय बी हॅपी टू आन्सर बिकॉज व्हॉटएव्हर दिस क्वेरीज. माय क्वेश्चन्स वुड बी पॉसिबली खूप जणांचे Correct, नॉर्मल correct, क्वेश्चन्स correct. असू शकतात. So what we do is in that report we say की आम्ही हे documents, we give a description of the property. ही Right. property आहे. Right. What all documents we have reviewed, ओके especially 30 years, last 30 years चे documents. ओके We take a search report in the sub registrar's office. We Right. have search clerks. त्यांचा जो रिपोर्ट, सर्च रिपोर्ट येतो, तो अटॅच तो अटॅच करतो किंवा त्याच्याबद्दल आम्ही सांगतो रिव्ह्यू करून की बाबा Very वी हॅव रिव्ह्यूड इट, दिस इज क्लिअर. लिटिगेशनचं सर्च घेतो, ओके वेदर देर इज एनी पेंडिंग लिटिगेशन. मॉर्गेज डॉक्युमेंट्स असतील तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला काय नुकसान होऊ शकतं, काय आहे, वेदर इट इज क्लिअर. Alright. और in your report we will mention ki this market, he has a marketable title, Right. but it is subject to the loan. So before you enter into the transaction, get that cleared. क्लिअर So we give a solution also. दॅट वे. Yeah. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर सिम्पल काही टेक्निकल वर्ड्स विच आर व्हेरी इझी वर्ड्स बट स्टील विल सी. हा. व्हॉट इज मॉर्गेज? Mortgage is nothing but मराठी शब्दात बोललं गहाण ठेवणं. राईट, माझं घर आहे, माझं घर मॉर्गेज ठेवलं Correct. म्हणजे काय? तुम्ही बँकेकडून लोन घेतलंय Okay. आणि बँक विल हॅव नीड सम सिक्युरिटी. Mortgage will be with the bank. सिक्युरिटी. बँक ओनलीच जास्त किंवा Bank. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन Financial तेवढेच ना? Yes. Okay. So it is nothing but you're taking a loan. Okay. And as a secured bank needs a security, So you are giving it त्याचे डॉक्युमेंट. So mortgage is a deed wherein you record की मी हे लोन घेतलंय, against this I'm creating a security in favor of the bank. That way. Tomorrow if I am not able to pay my loan, you can attach the property and sell it, auction करा किंवा sell off करा. आणि मॉर्गेज जेव्हा कम्प्लीट भरणं होतं, लोन पेमेंट होतं, तर दोज पेपर्स कम्स टू Come अँड यू back to बिकम you, अ you फायनल write, ओनर. yes, because then there is a मॉर्गेज release क्लिअर, रिलीज release, डीड, हा. दॅट इज So कॉल्ड there is- रिलीज डीड. हा. आता लिटिगेशन म्हणजे काय? litigation is सिम्पल वर्ड आहे, बट स्टील आय एम आस्किंग यू Correct. फ्रॉम अ व्हेरी uh, झिरो पॉईंट ऑफ व्ह्यू. litigation is nothing but a court case filed against, ज्याच्या अगेन्स्ट तुम्हाला फाईल करायचं in the court. ओके, म्हणजे कोणी कोणाच्या रिअल इस्टेट असो कुठली पण काय लिटिगेशन म्हणजे मी या कोर्टात व्यक्तीच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये जाणं म्हणजे लिटिगेशन. कोर्टाची पायरी चढणं. That's it. हे विल मध्ये पण आय जस्ट आस्किंग अदर दॅन पॉसिबली हा. इन युअर ज्युरिडिक्शन जेवढं असेल सांगा, हा. पण एक विल असतं आणि विल मग कोणी अग्री करत नाही तर त्याला पण लिटिगेशन म्हणतात का? पेटिशन, टेस्टमेंटरी पेटिशन म्हणतो Petition. त्याला. तो टेस्टमेंटरी सूट बनतं ते. ओके. आता विलचं कसं असेल, इफ युअर अ हिंदू लिव्हिंग हॅव्हिंग अ प्रॉपर्टी इन मुंबई, हम्म. तो यू विल हॅव अँड यू हॅव अ विल, यू नीड अ प्रोबेट. प्रोबेट इज इश्यूड बाय द कंपल्सरी असते का? फॉर हिंदूज, येस, एव्हरीवन एक्सेप्ट ख्रिश्चियन्स, प्रोबेट इज कंपल्सरी. ओके. So probate is issued by the court. So Okay. you file a petition in court. Court public notice असं इश्यू, त्यांचे ते प्रोसिजर असतं, ते Okay. हे करतात. करतात. And if no objection आलेलं आहे कोणाकडून, probate is issued. But if some objection is raised, then it is transferred into a suit. आणि मग ते चालू राहतं. चालेल. ओके, सो नाईस, सो नाईस. रिडेव्हलपमेंटच्या केसेस तुमच्याकडे येतात का? फॉर रिडेव्हलपमेंट आजकाल खूप मुंबईमध्ये किंवा एव्हरीवेअर इफ यू सी, माझी ही समजा एक तिथे 300 लोक आहेत, 100 लोक आहेत आणि ही बिल्डिंग रिडेव्हलप करायची. तर जेव्हा रिडेव्हलपमेंट समजा एक काही टाइम असतो का की कधी रिडेव्हलपमेंट करावं वगैरे, म्हणजे बिल्डिंग परमिशन? साधारण बिल्डिंगला 30 वर्ष झालेली आहे, तुम्ही दिसतंय तुम्हाला की आता रिपेअर करून सुद्धा इट्स नॉट गोइंग टू वर्क आउट फॉर मोर इयर्स, त्यावेळेला रिडेव्हलपमेंट इज देर इज नो सर्टन की अशा गोष्टी झाल्या की करायला पाहिजे असं काही नसतं. साधारण 30 वर्ष झाली बिल्डिंगला की इट इज रेकमेंडेड. वेन एनीबडी कम्स टू यू फॉर रिडेव्हलपमेंट, ते कधी तुम्हाला अप्रोच करायला पाहिजे? सुरुवात मनात विचार आले, सगळेजण एकत्र आले की पहिला लिगल ऍडवायझरला अगोदर विचारायला पाहिजे का कुठल्या स्टेजला येऊन अप्रोच करायला पाहिजे? आयदर गव्हर्नमेंट हॅज इश्यूड 2009 मध्ये, मग 2019 मध्ये दे हॅव इश्यूड सर्क्युलर्स फॉर रिडेव्हलपमेंट. ओके. सो वेर इन प्रोसिजर आर डिटेल्ड आउट ओके. की दिस इज द स्टेप फर्स्ट टू बी फॉलो. फर्स्टली मीटिंग आपापसात ठरवतात, बरोबर. यू इंटरनली डिसाइड
ki now we decide we want to go for redevelopment. Then the next step, obviously, because people are not into the legal field, if there are lawyers in the building, well and good. Nahi aseल, then next एखादा step म्हणजे असतो कोणतरी asto, but maybe त्याला not थोडंसं that नॉलेज field. आहे. एक्झॅक्टली. So next step is you have a PMC also. And documents, negotiations with the developer. Right. And so that is how the lawyer is. Yeah. व्हेरी नाईस. पण हे आता सेल्फ डेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंट ह्याच्यामधला फरक काय असू शकतो? फरक आहे. आता रिडेव्हलपमेंट एक एक्झाम्पल, 50 लोक एका बिल्डिंग मध्ये आहेत. Correct. नाव यू टेल कसं काय? Now redevelopment is, I'll simple ह्याच्यात सांगितलं, redevelopment is you get a builder on board, investment by the builder, payment of rent and everything is done by the builder. तुमचा पैसा काहीच लागत नाही. एक्झॅक्टली. Everything is done by the builder. Hmm. Self redevelopment मध्ये you are taking the entire responsibility of getting the building redeveloped. ओके. You get loan from the bank, but you also have to invest. तुमच्या पॉकेट मधून घालायला लागते. बरोबर. सम पर्सेंटेज सम पर्सेंट, तर तिकडे बर्डन येतं. बरोबर. कॉन्ट्रॅक्टर तुमचा असतो. नाव व्हॉट इज गुड फॉर यू अँड व्हॉट इज feasible, you will have to take pros and केस टू केस व्हेरी होतो आणि yes. ऍडवाइस घ्या. correct आणि विच एव्हर सूट्स यू गो फॉर. go for it, that's right. व्हेरी गुड. सो पण आजच्या तारखेला मुंबईमध्ये किती पर्सेंटेज ऑफ रिडेव्हलपमेंट होत असेल असं वाटतं? जस्ट हा काही प्रश्न याच्यामध्ये नाहीये, पण होत आहे. खूप ना 100पैकी किती होत असतील पर्सेंटेज? 60% है ना? हो बऱ्यापैकी सगळीकडे चाललेले. सगळीकडे चालू आहे. व्हेरी नाईस, सुपर. बट वाय डू पीपल गेट कन्फ्युज बिटवीन अग्रीमेंट टू सेल, कन्व्हेन्स आणि लीज डीड? ओके. विथ एक्झाम्पल इफ यू कॅन जस्ट से, एक नाव घेऊन, लाईक व्हॉट इज ह्याच्यामध्ये तिघांमध्ये डिफरन्स काय? अग्रीमेंट टू सेल, कन्व्हेन्स आणि लीज डीड. Lease is completely different. I will touch that after some time. Yeah. Now, agreement to sell आणि sale deed or conveyance जे आपण म्हणतो. Yeah. Agreement to sell is when you are, token amount दिलेली आहे. But there are certain conditions yet to be complied. Say, suppose there's a mortgage on my property which I'm buying. Right. But I have to clear it before getting into the sale deed. बरोबर. So, agreement to sell is one step before entering the sale deed. ओके. सो सेल डीड इज अ नेक्स्ट स्टेप. Next. बट अग्रीमेंट टू सेल म्हणजे आपल्याला विचार आहे. I have made an agreement with you to sell my property to you. ओके. But before getting into that, I will clear my dues. I will mortgage जो आहे. You give me a token amount. त्याच्यातून मी ते mortgage clear करीन. आणि then we enter into the sale deed with the balance amount that you pay. ओके. So finality जी असते तुमच्या ट्रान्झॅक्शनला ती कन्व्हेन्स किंवा सेल डीड ने मिळते. जस्ट एक्झाम्पल म्हणून इस्लाम एरिया म्हणा किंवा कुठल्याही एरियामध्ये एक चॉल सिस्टीम असते, आपण ऐकतो किंवा बिल्डिंग बघतो, आणि तिथे समजा एक 100 लोक आहेत, 100 घरं आहेत, आणि या 100 घरांची काही ना काहीतरी कोणी लोन घेतलं असेल, काय असेल, व्हॉट एव्हर इट इज, आणि दे कम टुगेदर फॉर अ रिडेव्हलपमेंट. तिथे बिल्डिंग बनू शकते असं म्हणतो. तर वन पर्सन कम्स ABC अँड अप्रोचेस दॅट दोज पीपल. त्यांच्यामधला कोण रिप्रेझेंटेटिव्ह असेल, त्यांची सोसायटी म्हणा किंवा कोण 5-6 लोक, आणि मग ते प्रपोजल दिलं. सो नाव इन दिस केस दिस पर्सन झाल्यानंतर हे सगळेजण ऍग्री झाले आणि देन दे गो फॉर ओके आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे, आणि मग अग्रीमेंट आमचं ह्या गोष्टी आहेत. सो दॅट इज कॉल्ड अग्रीमेंट फॉर सेल. आम्हाला हे करायचं आहे रिडेव्हलपमेंट, एका पर्सन बरोबर सांगतात. दॅट्स व्हॉट यू से? नो युअर टू थिंग्स. ते अग्रीमेंट टू सेल वेगळं होतं आणि रिडेव्हलपमेंट वेगळं आय एम होतं. सॉरी. सो दॅट इज अ कम्प्लिटली तो वेगळाच असतो. ऍस्पेक्ट आहे. अग्रीमेंट टू सेल इज अ सिम्पल फ्लॅट. सपोज एकाचा ओके बिटवीन टू पार्टीज. While redevelopment मध्ये you have a development मी agreement. तिथेच अडकलो, सॉरी फॉर दॅट. No worries. Yeah. So redevelopment में we have a different, we have a redevelopment agreement ओके. between the builder and the society. दिस इज 1-to-1 फ्लॅट यू आर सेइंग, और अ घर, Correct. रिअल एस्टेट. Agreement to sell is a flat or a property that is between two parties. अंडरस्टूड. पण रिसॉर्ट एकाला कोणाला तरी विकायचं आहे, Correct. आणि पण काही माझं लोन असेल, तर ओके आय वॉन्ट टू बरोबर. सेल इट. Correct. पण त्याच्या अगोदर माझ्याकडे हे लोन आहे, Right. यू गिव्ह मी टोकन आणि दॅट इज कॉल्ड अग्रीमेंट. त्याच्यानंतर सेल डीड. Correct. म्हणजे असं म्हणणं आहे का तुमचं Step. की सेल डीड असतं त्यावेळेला हे लोन वगैरे निघून जातं, त्याच्यानंतर सेल डीड होतं? Yes. खूपदा लोक ते दोन्ही मर्ज करतात एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये. ओके. सो दॅट इज ऑल्सो, बट ॲज आय सेड इट डिपेंड्स ऑन केस टू केस बेसिस. व्हॉट इज युअर कम्फर्ट लेवल, किती टाइम लागतोय तुम्हाला लोन क्लिअर करायला तुमचं, अँड ऑल दॅट.
आणि कन्व्हिन्स नाव सेकंड पार्ट म्हटलं तर कन्व्हिन्स इज सेल कन्व्हिन्स इज फायनल. खूप लोकांचं कन्व्हिन्स मी बघतो की वर्षानुवर्ष झालेली आहे कन्व्हिन्स मिळत नाही असं ऐकतो. ते वेगळं आहे कन्व्हिन्स. ते हे buildingचं convince म्हणतोय. डेव्हलपमेंटचं म्हणतात. नाही पण आता बिल्डिंगचे बिल्डिंगचं कन्व्हिन्स इन फेवर ऑफ सोसायटी. आणि एक घराचं हा. एक इंडिव्हिज्युअल असेल तो कन्व्हिन्स म्हणजे तो तो सेल वेगळा. डीड. सो वी कॉल इट अ सेल डीड. सेल डीड. ओके ओके. आणि लीज डीड इज व्हॉट? Lease deed is when the land, whatever your land or property, you're taking on lease from the lessor. Lessor म्हणजे ओनर वेगळा आहे. तुम्ही फक्त काही काळासाठी त्यांच्याकडून फॉर अ फ्यू इयर्स युअर हो टेकिंग. ऐकलंय ना असं Government. 89 इयर्स Correct, लीज correct. वगैरे असं आहे गव्हर्नमेंट. जे तुम्ही घेता दॅट इज ऑन लीज. द लँड इज ऑन लीज. ओके. And if the developer suppose is redeveloping that the Something. building on that leasehold land, संपल्यानंतर normally developer has to convey it to the society, the बरोबर, land बरोबर. and the building. इथे काय होतं, तो लीज असाइन करतो. हो येस. So there's an assignment, deed of assignment between the government authority Okay. and the society where the developer is a confirming party. That's ओके. आणि पूर्वी आपण ऐकत होतो इंग्लिश नाव मला माहिती नाही पण पागडी सिस्टीम म्हणायचं ते ते रेंट मध्ये होतं. ते त्याच्या हे लीज मध्ये हा. काही रिस्ट्रिक्शन्स असतात का डेव्हलपमेंटसाठी काही कोणाला? असतात. So it is always better to see the conditions. ते सगळे घातलेले असतील ते बघायला पाहिजे. आणि आफ्टर दॅट लीज कॅन बी एक्सटेंडेड ऑल्सो. Yeah, आपण ऐकतो yeah, picture मध्ये हो, बघितलं. it can be extended. Okay. Have you seen a case where bad documentation created a big problem for a family or a buyer? असं bad काय म्हणतो ना, why I'm coming to this because you're specialist in drafting. Correct, correct. So just now you said एक कॉमा इकडचा तिकडे झाल्यानंतर त्याच्या अर्थाचे अनर्थ होतात आणि इट कॅन क्रिएट अ सिच्युएशन विच विल बी व्हेरी बॅड. Correct, तर correct. असं कधी हॅव यू कम अक्रॉस की कोणी असं झालं आणि देन अप्रोच यू बाबा असं असं झालेलं असं कधी आले? झालं आहे, हा. झालं आहे. मतलब एव्हरीथिंग वॉज डन लाईक आय सेड. त्यांनी रिव्ह्यू पण नाही केलं हा. डॉक्युमेंट्स आणि घाई होती अग्रीमेंट साईन करायची. wherein it was drafted by another lawyer. The drafting was going to be done by another lawyer. And we were taking time. We need time to review. बरोबर. They did not have the time. की तुम्ही बसाल, बघाल and all that. Token amount देऊन झाली. Because they were so flawed by the entire project. It was a big property होती. हम्म. Where they can build, a resort or whatever. This was their mind. So they were into that zone. हम्म. पेमेंट झालं, सगळं अग्रीमेंट साईन झाली अँड फायनली नंतर आली आफ्टर फ्यू इयर्स नोटीस येते गव्हर्नमेंट कडून, यू हॅव परचेस्ड इट इन नो CRZ लँड. हो. नोटीस आता once you are in that you cannot build. There are restrictions. You need to see, like I said, you need to see कुठल्या एरियामध्ये तुम्ही घेता आहे, त्याचे रेस्ट्रिक्शन्स काय आहे. हो. You cannot build beyond that. अच्छा. So मग then they come to us, but then by Time then it was too केलेलं late. आहे. हा. What you- कोर्टाच्या काय तक्रार करणार? करायला लागतात आता. असं कधी कधी होऊ शकतं. होऊ शकतं. बिफोर दॅट अगोदर काही केलेलं बरं. बेटर असतं ना, तो टेक टाइम टू रिव्ह्यू. मी हेच म्हटलं की आता इट्स व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. हु इज अ गुड लॉयर? करेक्ट. इट्स अ कॉन्शियन्स. आणि प्रत्येकाला म्हणणार की मी चांगलाच आहे. बरोबर. पण एनीबडी शुड गो. हाऊ शुड एनीबडी सिलेक्ट अ लॉयर? करेक्ट. म्हणजे जसं मी फायनान्शियल ऍडवायझर आहे, आय नो. आय हॅव दिस क्वेश्चन की एका प्रोफेशन एक सीए, राईट. चांगला सीए कोण? प्रत्येकाला वाटतं की मी चांगला आहे, पण प्रत्येक काही वेळेला ओपन असतो की मी ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे, ह्याच्यामध्ये, ह्याच्यासाठी तुम्ही दुसरीकडे जा. पण समटाइम्स आय एम जस्ट सेइंग की पीपल शुड नो आणि हाऊ पीपल ऍज अ नॉर्मल पर्सन कॅन अप्रोच अ लॉयर. आणि कुठला चांगला लॉयर असं बघायचं असेल, एक 3-4 गोष्टी बघायच्या बाबा, एवढं बघा, बाकी कोणी तुम्ही बघा. करेक्ट. सी नाउ दॅट इज अ डिफिकल्ट क्वेश्चन. for But me to I have all answer. difficult questions only. Yeah. Yeah. No, but because how do we select a good lawyer? True. Is actually again subjective. It's only thing I would say, don't get flawed. किंवा आपण म्हणतो ना, हुरळून जाऊ नका to by the show that they are showing. Exactly. So nice. Your own कुठे म्हणतात ना, तुमचा एक्सपिरियन्स स्वतःचा पण यूज करा to gauge whether he'll be able to deliver what I want. True. Or this is just a show off. Exactly. Many have this habit of showing ki I have this, I have a big office, I have this, I have that. Absolutely, you're right. But when it comes to deliver, they fall short. So tikde, I would say, use your intuition or just experience baga. Word of mouth baga. Word of mouth. See his past. I'm talking about, I'm relating myself, Correct, my profession correct, with you only. Correct. Because कोणीतरी like see, जेव्हा मी नवीन होतो बरोबर. त्यावेळेला अरे तर नवीन 1 वर्ष जुनाच आहे. Correct. म्हणजे फायनान्शियल ऍडवाइस. Correct. मी 25 साल पुराणा हो गया. अयो ते जुने असतील. बरोबर. सो यू प्रत्येक ठिकाणी काहीतरी मायनस Correct, वाटेल. correct. सो इन्स्टेड ऑफ दॅट यू गो विथ वर्ड ऑफ माउथ किंवा अशा काही गोष्टी
नुसता शो ऑफ गिरी नको. Right. And sometimes a fresher can deliver you Absolutely new better than what thoughts. an experienced man. Absolutely. Because experienced man कडे time नसेल. Exactly. वरवरचं बघून पण I am just telling, I'm not, demeaning a fresher or neither am I putting This is an just experienced person. a debate like thing, Like, it is a subjective Yeah. case to case basis. True. So use your own experience, your own thinking and थोडं कुठेतरी try to gauge. आतलं माइंड काय सांगते ते Yes. बघा की हा म्हणजे 10 Right. मिनिटं झाल्यानंतर 15 मिनिटं झाल्यानंतर यू कम टू नो थोडंसं प्रत्येक correct. मनुष्य इज इंटेलिजंट Right, पर्सन. right, right. So that you can think, and word of mouth is a very good Word thing. of mouth. Referrals are referrals are because good. you have experience Correct. that way. Right. So nice. Why I said, because atta just now you said ki this is a third generation. Correct. You're saying Yeah. आजोबांपासून बाबांपासून. So you have an experience. आजच्या तारखेला. So Correct. पाठीमागे सुद्धा some guidance are there. Right, Plus right. you have some cases Correct. on your own. Yeah. So many things. So what is one court case that taught you an unforgettable lesson? Is it a difficult question? Yeah. So there are many cases. Correct, But every time we learn something. Today I'm learning something from you. True. Practically. So I'm asking you. Correct. की एखादी अशी कुठली केस कोर्ट केस अशी कुठली शिकवण देऊन गेली का? किंवा आपण प्रत्येक गोष्टीवरून शिकतो की हे नाही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. सो समथिंग लाईक दॅट. डू यू हॅव एनिथिंग टू शेअर? या मोमेंटला नसेल तर नंतर. I think I'll take it up Take it later. Yeah. So next question is, what is the biggest misconception? इथे म्हणजे टायटल मी असं दिलंय, कोर्ट केसेस लीगल मिसकन्सेप्शन्स. लीगल मिसकन्सेप्शन्स. What is the biggest misconception people have about court cases? असं जर म्हटलं तर काय असू शकेल की लोकांना काय वाटत असेल मिसकन्सेप्शन्स? Misconception म्हटलं तर like we already discussed that actually. Going to a lawyer. एक्झॅक्टली. गोइंग टू द मी कोर्टामध्ये पाहिलं की घाबरतो. हो, मी कोर्टामध्ये केस येईल तुला. हो. आपण ऐकतो Correct, correct. डायलॉग्स मध्ये. So, तर आपण घाबरतो थोडेसे. True, बाबा नको, true. कोण कोर्टाची पायरी True, चढणार. so that is the biggest misconception with respect to your, a legal field, I would say. True. And every lawyer is out there to fool you, बरोबर. take you for a ride. हे दोन misconceptions खूप आहेत, which I would ask people to, wherever necessary, don't let these misconceptions, stop you from going ahead and fight for your rights. Absolutely. खूपदा आपण अरे कोण जाणार, हे होणार, ते होणार, नाही. Somewhere when you come out of that, you have to fight for your rights. खूपदा तुम्हाला तुमचे राईट्स ना सरळ कोण देत नाही. नाही. You have to stand up for yourself. Superb. And if you cannot stand in the court of law, who else but a lawyer will help you? Because everywhere we can't be expert Correct. in that field. Correct. In your introduction, I saw there is one line which you have said, peace of mind. Yeah. You're working for peace of mind. I'm also working. Correct. I'm into financial advising. Correct. But peace of mind, if at all we can give to any person, that is, which is very, म्हणजे आपण मोजू शकत नाही. रात्री झोप छान आली पाहिजे. So same thing in your case also, coming to you or any lawyer, going to any lawyer, if at all it's giving peace of mind, माझं बाबा headache, no, you're going to handle. Correct. And एक ट्रस्ट पाहिजे. Correct. With that trust, when you go, की आता you will take care of that. Right. So it's that. हे असं झालं की आपण म्हणजे ब्लड चेकअप किंवा करायला जातो. अॅन्युअल चेकअप करा तुम्ही. Correct. अरे नाही, काहीतरी येईल म्हणून पीपल डोंट डू. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा खूप जण करत नाही. ही गोष्ट खरी आहे. तसंच आहे नाही. तसंच सेम. So have you seen people delay legal actions and regret it later? Yes. As you ह्याच्याच कंटिन्युटी म्हणजे ते क्वेश्चन आहे. People don't go to them. Don't go. आणि मग गँग्रीन झाल्यानंतर people come. येतात. आणि it becomes difficult Like for I you. said, that matter. We were telling. सगळं स्वतःहून करतात. Right. लोकांची मेंटॅलिटी काय आहे, like I said, many, I'm not saying all, True. but there are quite some of the people, अरे नहीं हम लोग ये कर लेंगे, लॉयर की जरूरत नहीं है, हम लोग अग्रीमेंट ये साइन कर लेंगे, हो गया. Once everything is done, मग निस्तरायला आपल्याकडे येतात. Exactly. So by then it is too late. True. But as per ethics, we cannot say no to a client Exactly. just because we know, की काय नाही आहे याच्यात. Exactly. So as a lawyer, your duty there is to tell your client ki baba, your case has no merit. You may not have the chance to win, but I will try my best to defend you in court. Very nice. कानाला जे चांगलं वाटणार, I can't speak. Correct. I am in this chair True. sitting as a professional. So तुम्हाला चांगलं वाटण्यासाठी मी बोलणं बरोबर नाहीये, which is wrong. Like for instance, I will tell you a case when we lost it. We lost the case in Bombay High Court, and we knew because there was no merit in that case. But client आलाय तुमच्याकडे. Right. Okay. त्या क्लायंटचा इगो मोठा नाही, हरू नाही शकत. वी विल गो टू सुप्रीम कोर्ट. Oh. वी ऍडवाइज म्हटलं तुम्ही पैसे खर्च कराल, तुम्हाला नाही, मला जायचं आहे.
ट्वाईस वी ऍडवाइज्ड हिम. ऐकलं नाही त्यांनी. म्हटलं, आता काय करू आम्ही, तुला पैसे घालवायचे तुझे घालव. हॅलो, इट्स अप टू यू. करेक्ट. So we had to file that case because the client said you have to do it for us. Okay. But he was knowing when you were saying. That is where You are doing your duty. we are doing our duty. We advise. कसं Yes, we do guide and we should guide. That is what a lawyer. एवढा वेळ लागू शकतो, एवढे पैसे लागू शकतात साधारण काही, है ना, होऊ शकतो. की अप्रॉक्सिमेट पैशाचं काय वी गिव्हन अप्रॉक्सिमेट बिकॉज वी ऑल्सो डोंट नो एक्झॅक्टली किती समोरचा कोणतरी किती होईल. तो समटाइम्स वी कॉस्टिंग तर आम्ही अप्रॉक्सिमेट देतो की बाबा एवढं एवढं होईल. केसचा आउटकम पण तुमच्या फेवरमध्ये केवढा होईल, 30% होईल, 40 होईल, ऑर यू हॅव अ गुड चान्स. वी गेट टू नो आफ्टर रिडिंग द पेपर्स. आणि पेपरची स्ट्रेंथ वरती वी कॅन टेल ऍडवाइस. म्हणजे ते तुम्ही सांगता. येस. लाईक वन क्वेश्चन कमिंग टू दिस इज हू शुड कम टू यू. एक्झाम्पल, ओके, you as a advocate Rujuta Pai, like who can come to you, who should come to you, why they should come to you. Okay. In this what you can possibly elaborate with us or with the audiences ki tumhi specialization you said about drafting the real estate and the contracts, right? Correct. तर म्हणजे as you said about who can come to you for your expertise, असं जर म्हटलं तर बिकॉज देर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ लॉयर्स आपण म्हणतो, सिव्हिल आणि त्याच्यामध्ये केसेस. तर कॅन यू जस्ट इलॅबरेट, म्हणजे लोकांना एक सर्टन माणसं जे बघतायत किंवा ऑडियन्स बघतायत, अरे हा हे गोष्टीसाठी आय शुड कम टू यू, या गोष्टीसाठी आय शुड नॉट कम टू यू, आय कॅन गो समवेअर और यू कॅन गाईड. तसं तर दॅट विल बी क्लिअर. Correct. प्लीज. See, as it is clear, we discussed. So my expertise is in real estate and commercial contracts and estate planning, that is wills and probates and everything. So any individual or corporates, having issues in these areas, in these sectors, can definitely approach me. For anybody who wants a reliable and trustworthy and timely advice, you can definitely approach. So nice, so nice. So today we are discussing, मित्रांनो, आज today we are discussing only on the real estate part, the company laws, and त्या बाबतीत आपण नेक्स्ट एपिसोड किंवा पुढच्या एपिसोड्स मध्ये आपण जाणार आहोत. सो आजचे क्वेश्चन्स जे असतील ते जास्ती करून रिअल इस्टेट आणि थोडे कॉन्ट्रॅक्ट आणि विल्स थोडंसं आपण करू शकतो. तर विल्स यू जस्ट नाव सेड, तर आय एम जस्ट, डू यू ऍडवाइज पीपल ऑल्सो ऑन, लाईक एक्झाम्पल घर असतं किंवा सोसायटीचे जे लॉयर्स असतात ते वेगळे असतात, पण माझं घर असतं, माझं घर आहे की 2 मुलं आहेत आणि आई बाबा आहेत, तर ते घराचं नॉमिनेशन करायचं असेल, डू यू ऍडवाइज इन दॅट ऑल्सो की कसं, किंवा सिंगल चाइल्ड असेल तर नॉमिनेशन करायचं लग्नानंतरचं असेल, डू यू गिव्ह राईट ऍडवाइस. आजकाल नॉमिनेशन पण एक समजत नाही कसं करायला पाहिजे. आजकाल लाईक नॉमिनेशन यू सी ऍडवाइस इन द सेन्स ॲज फार एज इट कम्स टू पर्सनल प्रॉपर्टी ऑफ द टेस्टेड, त्यांचीच असते, ती त्यांची असते, तो त्यांचा डिसिजन असतो. दॅट द लॉयर हॅज नो रोल टू प्ले की तुम्ही कोणाला द्यायचं ते तुम्ही बघा. नॉमिनेशन आता काय झालंय, वाय इट इज इम्पॉर्टंट, बिकॉज खूप लोकांना नॉमिनेशन आणि विल ह्याच्यात खूप मिक्स होऊन जातं. म्हणून I came. Can we? Yeah, we can. See, nomination is nothing but it is to help the society. Suppose there is this one member, he is staying alone. I'm just giving an example. He is staying alone. Yeah. Okay. He has made no nomination in favor of anybody. आता तो गेल्यानंतर सोसायटीला कळत नाही की आम्ही ह्याचा जो फ्लॅट आहे तो कोणाला देऊ, त्याचे जे ड्यूज असतील, मेंटेनन्स बिल कोणाच्या नावावर करू. एक्झॅक्टली. इट इज बेसिकली फॉर कन्व्हिनियन्स ऑफ द सोसायटी. ओके. अ नॉमिनी इज नथिंग बट अ ट्रस्टी. आता 2019च्या नंतर लॉ चेंज झाला आहे. ही इज बीन टेकन एज अ प्रोव्हिजनल मेंबर, बट ही डझंट बिकम एन ओनर. He's just a trustee. Tomorrow when the heir comes, the legal heir comes in front, nominee cannot say ki ha flat ata maza hai, I will not give you right. He can go to the court, he will win. So that is when nominee is basically to help the society, safeguard the society. Okay. Transfer kartat society in the favor of nominee. True. But tomorrow lawyer, legal heir ni will दाखवली, probate दाखवलं, ते त्याला transfer करतील. Okay. तसं. Correct. So it is advisable to have a nominee in place. And it becomes all the more easier की विल मध्ये पण त्याच नॉमिनीचं नाव असेल. देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल की नॉमिनी माझा मुलगाच पाहिजे. आय कॅन गिव्ह इट टू माय नीस और नेव्ह्यू ऑल्सो. अल्टिमेटली लिगल हेअर असणारच. बट मे बी द नेव्ह्यू इज स्टेइंग विथ मी टुडे. दॅट इज वाय आय पुट हिम ॲज अ नॉमिनी. पॉसिबल. बरोबर. पण मला जायची आहे प्रॉपर्टी कोणाला तरी ती वेगळी. कॅन राईट इट. करेक्ट.
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो तुमच्याकडे अशा केसेस येतात का विल्स वरती आणि हो, हो. खूप असे हो. डिस्प्युटेड म्हणा किंवा असे आजकाल येतात. काही काही आजकाल नवीन स्टोरीज टाईप सोसायटीज हॅव बिकम सो दे बिकम व्हेरी आधी काय चलता है नॉमिनी आहे ना आय ट्रान्सफर इट टू यू करेक्ट. नाउ द सोसायटीज हॅव बिकम मोर स्ट्रिक्ट आय वुड से and they are because they have legal advisors on राईट board, so they expect a certain legal procedure and they are not wrong. I wouldn't say they are wrong, but sometimes they go overboard also with their rules. ओके येस येस But there is a legal procedure that they follow which we have to, like will a sale, if they get to know will ahe the probate घ्या, त्या गोष्टी give it to us, all the transfer हाऊ मच टाइम इट टेक्स फॉर प्रोबेट नॉर्मली 6 months 6 months to 1 year you can approve चालू. असं असतं. कॅन समवन ऑक्युपाय लँड इलिगली आणि व्हॉट शुड अ पर्सन डू फर्स्ट असं काही होऊ शकतं का? Nothing but illegally कोणी केलं तर trespass, he's a trespasser, तसंच आहे to go to the court and file a suit against him. तसंच. आणि व्हॉट इज अ रजिस्टर्ड सेल डीड अँड वाय इज इट इम्पॉर्टंट? एनी इन्सिडेंट ऑर हायलाइट्स? रजिस्टर्ड म्हणतो Sale deed has to be registered and stamped. तसंच तेच असतं. It is mandatory. Without that, तुम्हाला राईट्स मिळतच होऊ नाही. शकत होऊ शकत. हाऊ कॅन अ कॉमन पर्सन चेक इफ प्रॉपर्टी पेपर्स आर लीगल? वन इज लाईक कमिंग टू Going to द the taking a professional help. प्रोफेशनल ऍडवाइस आणि देन त्याच्याकडून ते काही Right. असेल ही हिमसेल्फ कॅन डू विदाउट दॅट इट्स अ डिफिकल्ट? It is difficult. I would suggest take a professional help. दॅट इज द बेस्ट. Best thing, you will be डोक्याला ताप नाही होणार. स्वतः डॉक्टर कशाला बघा Exactly. एमएस कडूनच गोळी घेणार जर. अदरवाइज व्हॉट यू से रजिस्टर्ड आहे, स्टॅम्प्ड आहे, पण त्याच्यात सुद्धा आता कधी आजकाल खूप झालंय, आधीचे अग्रीमेंट्स आर नॉट स्टॅम्प, आताच्या बायरला भरायला लागतंय, त्याच्यात सुद्धा लोकांचे खूप हे होतात. नाउ फॉर एन इन्स्टन्स आय टेल यू, वन ऑफ माय फ्रेंड purchased a property say in 2000 recently, I mean 2000 say 15-16 मध्ये, and हे झालं काय झालं त्याच्या आधी Hmm. it was a resale property. राईट. This original agreement was of 80s when stamp duty was not payable. हा लॉ चेंज झाला 90s मध्ये, राईट. मग ते ती अमनेस्टी स्कीम आली वगैरे, काय झालं ते कुठून भरलं त्याप्रमाणे. आता येतं आहे when they get a notice that you have to pay this, it wasn't stamped, duly stamped, so एवढ्या वर्षाचा तुम्हाला कितीतरी लाख भरायला येतं, you have to pay. बापरे मग Now what happens? I have paid my stamp duty on my agreement. हा Okay, sorry, I said 2015, it was just recent, 3-4 years back. ओके ओके Why should I pay? मग No, you have to pay. Then that's when I showed her that there is a clause in your agreement also, indemnity clause जो आहे. Hmm. You are, whatever charges dues that were payable by the previous owner, they have to compensate that to you. Right. Second, there's a judgment also, Bombay High Court, wherein you cannot make the current buyer pay for something. His agreement is duly registered. Right. You cannot make him do or pay something which त्याचा जन्म पण नव्हता झाला तेव्हा. राईट एक्झॅक्टली. But unfortunately, there are people who are not following that. ट्रू. पण आजकाल नॉर्मली आपण ऐकतो, खरं आहे काय की कोणी घर घेतलं तर एक लिगल किंवा इन्कम टॅक्सची नोटीस येतेच. Correct. ही येते असं म्हणतात, पण इज इट म्हणजे Not काय येते, म्हणतात असं त्याला? नाहीये. Normal काय म्हणतात त्याला, एक असं उत्तर येतं. ग्रांटेड आहे. हा, येतच येतेच, म्हणजे. येतेच. पण त्याच्यामध्ये काय फक्त तुम्हाला त्यांना काय काय गोष्टी सांगायच्या असतात. You have to just submit की बाबा माझे हे डॉक्युमेंट्स, just submit the documents की everything is done. पण आधी नोटीस नक्की घाबरतो. घाबरतो. That's it. कोर्टाची नोटीस आली कुठली, कोर्टामधून आलं की घाबरतो आपण. सो त्यावेळेला काय कुठला प्रत्येकांकडे लॉयर असेलच असं नाही. नाही. असं आता मी तुम्हाला ओळखतो, Correct. बाबांना ओळखतो, पण आय कॅन कम टू यू पण किंवा नाही. काही, पण सगळ्यांच्याच कडे ओळख असेल असं नसतं ना. नाही. म्हणून म्हटलं मी की बाबा डॉक्टरांकडे डॉक्टर असला पाहिजे. Correct. असे खूप आहेत. Then you check in your friend circle की आहे का बाबा कोण, do you know somebody whom True. I can go Word to of somebody? mouth. Word of mouth. Do I Google reviews पण असतात. हो, आजकाल खूप इझी झाले. Correct. So it's easier to find. Now when we have to take a search, now suppose I am in Maharashtra, so I know I have my search clerks in Exactly. Mumbai. हो, आजकाल खूप If I have to go Bhopal मध्ये जायचंय, so I had a तिकडे. case where I needed to take a search in Bhopal. ओके. I don't know anybody. I am not from Bhopal. What did I do? Net वरून number काढला. I had a chat with him. I spoke to that lawyer there. व्हेरी नाईस. बोलण्यावर बोलण्यावर comfort zone माहिती पडतो. I know, get to know how knowledgeable he is, good with his work. Then I give it a चान्स ना. So that is why, that's how we progress. आणि एव्हरीवेअर देर इज अ ट्रायल अँड एरर. Correct. असं आपण 100% कुठेच आपल्याला सांगता येणार नाही की हे बरोबरच आहे. Correct. आपण 100% लाईफ टाईम बरोबर असतो True. असं गरज You have to काही take a chance mistakes होतात. sometimes. यू कॅन गो विथ अ वर्ड ऑफ True. माउथ आणि रिव्ह्यूज आजकाल जे Correct, तुम्ही म्हणताय. जस्ट नाव बिहाइंड द सीन्स यू आर सेइंग की नाउ डेज यू डू मेनी ऑनलाईन अशा काही गोष्टी ना कोर्टाचे, हे ऑनलाईन Correct.
ऑनलाईन सुरुवातीला यू हॅव बीन इन 18 इयर्स पासून तर सुरुवातीला नव्हतं आणि आता असं आहे. सो व्हॉट इज अ डिफरन्स इन लिगल प्रॅक्टिस? पहिल्यापेक्षा आता चांगलं आहे ना? हो. इट्स इम्प्रूव्हिंग. राईट. यू हॅड टू बी फिजिकली प्रेझेंट इन कोर्ट. मुश्किल आहे समटाईम्स ना? तुमचे 2-3 मॅटर्स एकत्र लागतात. आय हॅव एका दिवशी माझे 10 मॅटर्स होते एकदा. आय रिमेंबर दॅट. ह्या कोर्ट लकीली देवर इन द सेम कोर्ट प्रिमाइसेस. ओके. नाही तर कधी खूप सिटी सिव्हिलला असतं, हायकोर्टला असतं. यू टू कीप रनिंग युअर इन किती मुश्किल आहे. प्लस फायलिंग हॅज होतं आता हे आहेत प्लीज. लाईक पूर्वी कसं होतं, appearance, if we come to see appearances, पूर्वी physically appear, we had to be in court, physically go. आता there are provisions, especially in high courts and tribunals, wherein we can appear via VC. VC ची लिंक दिलेली असते cause list. पीसीचा अर्थ is video हा. call. So online, you can appear online. म्हणजे माझं मॅटर आहे currently handling in Delhi, National Consumer Forum. I don't have to go to Delhi. मी माझ्या ऑफिसमध्ये मुंबईमध्ये बसून on a VC, I can attend. I can appear on behalf of my clients from Mumbai in a court in Delhi. So that convenience सो नाईस. is very good. Secondly, online filing. Now we have to file online. We can file the documents online and then courier the physical copies. We can get it done or get a local lawyer there who will do the filing for you. So cost पण clients are save होतो. There's a lot of traveling's a cost clients are save. खूप. Second, thirdly, payment of court fees also can grasp online. आपलं government has done so many things, stamp duty online, registration online, fees, everything can be done online. Even court fees can be done online. So there is a lot of improvement in the legal sector, which I think people should, Sorry to interrupt you. आता जस्ट नाउ यू सेड स्टॅम्प ड्युटी. आय एम जस्ट आस्किंग यू व्हेरी सिम्पल थिंग. खूप लोकांना माहिती असेल पण समजा कोणाला माहिती नसेल तर डज अ लिगल ऍडवायझर किंवा तुम्ही सारखे कोणी असे हेल्प करतात का हे भरण्यासाठी किंवा समथिंग और एज अ एजंट और असं काही असतं? जनरली Agent क्लर्क असतात. हे कुठे अप्रोच करायचं असतं त्यांना? कोर्टाच्या इथे अप्रोच करायचं असतं का एजंट्स असतात? No, generally when you go to a lawyer, they handle it. They have a package एक्झॅक्टली म्हणून म्हटलं मी Yeah. लॉयरकडे गेलं तर ते They सगळे know ऑनलाईन. everything. म्हणजे मला They'll दुसरीकडे help you. जायची No. गरज नाही. No. दॅट्स व्हॉट आय एम No. सेइंग. व्हेरी नाईस. पण आता हे स्टॅम्प ड्युटीचं नाव काढले तुम्ही. स्टॅम्प ड्युटी हॅज चेंज पहिल्यापेक्षा आणि आतामध्ये एका घरामध्ये 1 करोडचं घर असेल नाही, खूप तर झालंय. फरक झालेला आहे का? म्हणजे amount has increased, of course, because market stamp duty is paid on the market value. Market value flats ची आजकाल एवढी झालेली आहे. So you have 5% of the market value stamp duty. Then you have the metro cess of 1%. So असं काहीतरी. हे करून झालेलं आहे. What? Most of the people go for adjudication. Adjudication is you submit your papers to the collector. He calculates the stamp duty. त्याच्यानंतर भरा. ओके. तसं नॉर्मली हे गिफ्ट डीड आणि नॉर्मली आपण बघतो की घरामध्येच जेव्हा एखादे 3 मेंबर्स असतात आणि 1 पास असं त्यांचे जे राईट्स असतात त्याचे आपण म्हणतो की काहीतरी त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी भरायची असते का गिफ्ट डीड? व्हॉट इज gift ऍडवाइज? deed is when the person is still alive. अच्छा तसं असतं. हा बरोबर. गिफ्ट डीड झाल्यानंतर नाही. पण तेव्हा असताना हा. ते केलं तर चालेल. हा. दॅट वे हा. है ना? ऍडवाइजेबल असतात. गिफ्ट डीड बेटर असतं ना. तर गिफ्ट घरामध्येच आहेत डीड म्हणून करतात. वेलकम. विल करतात. पीपल डोंट वॉन्ट टू खूप जणांचं असतं की जिवंत असताना माझं घर माझ्या नावावरच पाहिजे. हो. सो त्यांना जे वाटतं देन दे मेक अ विल की मी गेल्यानंतर ह्यांना द्या. ऐकलं मिळेल. So that is the difference between gift and will. Basically, we've come to a different टॉपिक. पण Yeah. ऍक्च्युअली आय जस्ट मी कुठून No, no, माझ्या इथे It's a गेलेलो. good thing. It's good thing we are coming up. बिकॉज यू सेड विल्स ना. Correct. I just wanted to know on wills can we update anything, something which you can say? हा. की wills बाबतीत खूप काही प्रश्न हा. असतात. तर अकॉर्डिंग टू यू नॉर्मल प्रश्न लोकांचा असतो की विल म्हणजे मी उद्या मरणार आणि विल करतच नाही. सो ऑन दॅट ॲज अ लॉयर, ॲज अ ॲडव्होकेट Correct. आणि विथ एक्सपिरियन्स ऑफ दिस इन स्पेशलायझिंग इन दिस, प्लीज म्हणजे हे सांगा सगळ्यांसाठी की अबाउट यू टेल. No, see, will, what happens करणं is, जरुरी आहे up का? till now, will, up till now लोकांना काय वाटतं ओल्ड एज मध्येच विल करायचं. ओके. सो इट इज ॲडवायझेबल टू गेट अ विल no matter what your age. I would say in the current scenario, no matter what your age, above 40 असाल तर Absolutely. विल केलेली बेटर असते. I know there is a lot of psychological effect why people don't go for will. Is त्यांना अरे will म्हणजे it is associated with death. Exactly. And people don't want to touch that topic. But it makes a lot of things easier for the other people. People, your family members. बरोबर. So I would advise it is. You draft wills? Yes, I do. Very nice. Just like while going, I'm Yeah, asking few yeah. things.
विच आर देअर. नॉर्मली आय जस्ट सी दॅट की ऑनलाईन पण एक ड्राफ्ट असतो फिक्स, हो. ते वळा भरा आणि भरा लॉग इन आणि करा. करून तर टाका. विल इज दॅट ओके? पैसे म्हणजे कसेही करून केमिस्ट कडूनच Correct, औषधं घ्यायची आहेत. correct, correct. मला डॉक्टरांकडे जायचंच नाहीये. आय एम सॉरी, विथ ड्यू I रिस्पेक्ट टू understand. इच अँड एव्हरी. पण प्रत्येकाला आहे ना छोटे पैसे वाचवण्यासाठी मोठे, पण ती पीस ऑफ माइंड राहील का? करेक्ट. आय एम आस्किंग. सी ऑनलाईन जे ड्राफ्ट असतात ना, दे आर मेनली सिम्पल ड्राफ्ट असतात. कॉमन काही कॉमन जे असतात थोडं फंडे. मे बी इट इज नॉट सुटिंग युअर केस बिकॉज यू हॅव सो केस टू केस spaces वरती इट मॅटर्स. सो गो थ्रू द ऑनलाईन ड्राफ्ट. इट इज सुटिंग यू, डू इट. इफ नॉट, देन आय वुड सजेस्ट गेट इट. मला विल करायचंय. हा. हाऊ मच टाइम इट विल टेक इफ आय कम टू यू हा. वेन टू डू अ विल? काय काय गोष्टी मला पकडायच्या? आय एम जस्ट आस्किंग यू ॲज अ क्वेश्चन की मला कोणालाही विल करायचं हा. कुठल्याही एज ग्रुपचं, आणि आय कम टू यू एक्झाम्पल. काय काय गोष्टी मला काय म्हणतात गोळा करून तुम्हाला सांगायच्या यू हॅव टू असतात? जस्ट गिव्ह अ लिस्ट ऑफ द ॲसेट्स व्हॉट यू हॅव. मित्रांनो प्लीज ऐका ही गोष्ट. सो ॲसेट दॅट इज मुव्हेबल आहेत, इममुव्हेबल आहेत, प्लस तुम्हाला कोणाला द्यायचे. इफ यू आर क्लिअर ऑन दॅट, यू गिव्ह द डिटेल्स. त्याचं लिस्ट आपल्याकडे असू शकतं. हा मतलब म्हणजे सिम्पल आहे, ते कॉमन आहे, पण Correct. तरी सुद्धा असू शकतं. या तुम्ही देऊ या शकता. या म्हणजे आपण आपल्या स्क्रीनवरती नंतर आपण हा. त्यांना दाखवू शकतो Correct. की या एवढ्या Correct. गोष्टी फक्त सांभाळा तुम्ही. यू 10-15 जस्ट हॅव टू लिस्ट आउट युअर ॲसेट्स. That's all. लिस्ट आउट युअर ॲसेट्स. तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत. हम्म. ओके. अँड युअर विल बी ड्राफ्टेड इन अ डे ऑर टू. व्हेरी नाईस. देर बी ब्लँक्स वेर इन यू कोणाला एक्झिक्युटर तुम्हाला अपॉइंट करायचा आहे. ती कसं करायचं? That is कोण असलं पाहिजे? trusted. 3 गोष्टी हा. 3 माणसं पाहिजेत ना. तसं म्हणतो की मी विल लिहितोय, एक हा. ट्रस्टी कोणतरी पाहिजे आणि एक एक्झिक्युटर पाहिजे. एक्झिक्युटर पाहिजे. हे Witness. जस्ट एक्सप्लेन करा. माहिती असेल लोकांना, Correct, पण correct. तरी आपण एक जाऊया. See, when you create a will, you have to keep one or two executors. Okay. An executor is somebody who has to be trusted, not necessarily a lawyer or whatever. तुमचा trusted family member जो असू शकतो. trusted family member, better you can have an executor. And same, suppose मुलगा आहे, मुलालाच एक्झिक्युटर बनवा, त्यालाच मिळते प्रॉपर्टी, इट इज ओके, चालतं. बेनिफिशियरी अँड एक्झिक्युटर. जनरली विटनेस अँड बेनिफिशियरी सेम नसायला पाहिजे. सो अ ट्रस्टेड, द वर्ड इज ट्रस्टेड फॅमिली मेंबर और अ प्रोफेशनल लॉयर, वॉट एव्हर. सो अगेन यू हॅव अ ट्रस्ट ऑन दॅट पर्सन. He can be an executor. Then you should be clear of beneficiaries. Beneficiary is one ज्याला तुमच्या will मध्ये प्रॉपर्टी जाते आहे. दोघांना द्यायची, एकाला द्यायची आहे. तुम्ही सांगू शकता. करेक्ट. यू कॅन ऑल्सो ऍड की मी एकाला देतोय आणि गिव्ह अ रिझन वाय आय एम नॉट गिव्हिंग, सो दॅट टुमॉरो वेन ही चॅलेंजेस यू हॅव अ कारण आहे. यू हॅव अ रिझन की बाबा दिस इज द रिझन आय हॅव ऑलरेडी गिव्हन हिम. सपोज मुलीचं असतं, मुलीचं लग्न झालंय, तिच्या लग्नात मी तिला सगळं देऊन झालेलं आहे, दॅट इज वाय आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनिथिंग युअर. ओके, असं पण होऊ शकतं. You can give that. You want to give it to your grandchildren, you can write it. That also is You want possible. to create a trust. If your grandchild is a minor, you want to create this much money. Say you have 50 lakh, whatever. Just an hypothetical example. Right. You create. Say I'm creating a trust till he is 18. Till then, his parents will be the guardian for that. Once he is 18, it is up to him what to do of that. The person, The 18, child. right. They can decide. Yeah. So you can do that also. ओके, सो व्हेरी नाईस. इथे एक आणखीन एक एक्स्ट्रा प्रश्न मला विचारायचा आहे. पॉसिबली वी माय हॅव द आन्सर. की एखादा स्पेशल चाइल्ड असेल, बिकॉज दिस क्वेश्चन ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर आमच्याकडे येत असतात. तर स्पेशल चाइल्ड आहे, आई बाबा आहेत, एक स्पेशल चाइल्ड आहे, आणि त्यांना ऑलवेज काळजी असते की आमच्या नंतर यांचं काय. दे ट्राय टू डू समथिंग. सो देर वेर सो मेनी फायनान्शियल ॲडवायझिंग, दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण अशामध्ये आपल्या या आता तुम्ही 18 पर्यंत ट्रस्ट करू शकता म्हणता, तर 18 ह्यांचं काय 18 असं सांगता येणार नाही, तर काही करू शकतो का आपण? काय बँकर पण असतात, ट्रस्टी वगैरे ऐकलेले आहेत, पण ते खूप आय डोंट नो, डिपेंड ऑन अमाऊंट असते ना. You don't put an age limit for that because to take a decision you have to have a sound mind. That is most important. Exactly. For any contract also. The special child असेल तर he definitely might or she might not have that to take an informed decision. Why you need a sound mind is to take an informed decision. True. May not be in the capacity to do that. So appoint a guardian for them. Exactly. Who will take care? Who will take care? A trusted person to be appointed as a guardian. आणि त्याच्यामध्ये असं लिहू शकतो का, दिस इज माय पर्सनल क्वेश्चन, की माझ्याकडे माझी सगळी वर्थ झाली असेल, एक क्लायंट आहे असं समजा, आणि त्यांची एक सगळी इस्टेट व्हॅल्यू वगैरे सगळं घर बीर पकडून समजा 1-2-3 कोटी झाले असतील, आणि नवरा बायको आहे, हजबंड पास्ड अवे, आणि एक स्पेशल चाइल्ड आहे, आणि आता त्या आई वर्किंग आहे, शी इज इन द एज ग्रुप ऑफ 55-60 मध्ये, आणि व्हॉट एव्हर मी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण माझ्यानंतर शी इज ऑलवेज हॅव्हिंग अ वरी की माझ्यानंतर या मुलीचं काय. द स्पेशल चाइल्ड गर्ल पॉसिबली शी वुड बी इन 28-30 असेल. तर नाव इन दिस केस
हा असं देऊ शकतो का की कोणी ऍज यू सेड अबाउट की गार्डियन म्हणा किंवा कोणी की ना लमसम पैसे नाही द्यायचे, म्हणजे ही शुड नॉट डू एनिथिंग, सेल बिल काही, पण फक्त मंथली जे काय असेल तर असं होईल, असं काही करू शकतो can. किंवा बँकर करतात का असे? बँकर ऐकलेत, मला माहित नाहीये, पण बँक पीपल देर आर सम सर्टन बँक्स वुड डू दॅट त्यांच्याकडून, पण मी बँक सोडून म्हटलं तर असं होऊ शकतो, करू You शकतो. can draft it. See, will doesn't have a hard and fast rule की बाबा हे फॉर्मॅट आहे ह्याच्यातच करा. म्हणजे हा ट्रस्ट म्हणून फॉर्म होऊ शकतो. करेक्ट. Or you can make a complete trust deed also. हा, हे ट्रस्ट म्हटलं तर ट्रस्ट आपण बनवू शकतो. हो. आता आई आहे, Private मुलगी trust आहे बनवू शकतो. आणि एखादा कोणी, हो. तुम्ही सांगा त्यांचा फायनान्शियल ऍडवायझर असेल किंवा कोणी असेल, असं तिघांचं मिळून ट्रस्ट करू शकतो करू शकतो. आणि ते रिस्ट्रिक्शन टाकू शकतो. Then you appoint a trustee who will be doing all the things. Why I'm saying because there are so many financial advisors आणि प्लस क्लायंट्स पण आहेत की त्यांना हा कॉमन प्रश्न आहे की ट्रस्ट करायचं का मी विल करून फक्त का कुठे फायनल उत्तर काही नाही, बरोबर. म्हणून आय एम जस्ट सेइंग. Correct. सो दिस वे मॅरेज आणि हे पर्सनल लॉसचे जे असतात ते लॉयर्स ऍडव्होकेट्स डिफरंट ना, Yeah. पण आता सोसायटीजचे काही गोष्टी असतात ते पण लॉयर्स वेगळे असतात. असतात. लाईक आय सेड, इट्स अ निश. लॉयर्स क्रिएट देअर ओन निश की मला फक्त सोसायटी मॅटर्स मध्येच हे करायचं Right. किंवा मला फक्त मॅट्रिमोनी डिवोर्स केसेसच बघायचे. तसंच सो दॅट्स हाऊ. बट जनरली लॉयर्सना थोडीफार माहिती असते. अनलेस यू स्पेशलाइज इन दॅट, तर तसं असतं. तुमची टीम पण असेल, समजा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये करत नसाल तर तुमचे असोसिएट्स कोणी We असतील, have, You can we have a recommend network. Yeah, तुम्ही इन द सेन्स आय एम जस्ट टॉकिंग अबाउट हुएवर इज लिसनिंग, correct. लॉयर्स हा. दे कॅन हॅव अ टीम ऑल्सो. Yeah. मी नाही, माझे असोसिएट्स आहेत, Correct, कारण प्रत्येक जण एकच सब्जेक्ट घेत नाही. Correct. सो दॅट वे. आता जाता जाता व्हॉट इज आरटीआय? आरटीआय कॉमन माहिती आहे, पण आरटीआयच्या थ्रू सगळे डॉक्युमेंट्स आपण हे हा. कुठले, आता तुम्ही लिगलच्या बाबतीत म्हटले किंवा हा. मागू शकतो, आणि ते तुम्ही पण तेच करता का नॉर्मल पर्सन समजा जसं लिगल प्रॉपर्टी एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे तर ऍडवायझरला विचारतोय, पण काही लोक स्वतः आरटीआय RTA तर करतात इट इज टू दे अड्रेस इट दॅट ते इन्फॉर्मेशन दिलेली असते वेबसाईट, त्याच्या हिशोबाने. त्याच्या हिशोबाने ते ऍप्लिकेशन फाईल करतात. जनरली इट इज फॉर पब्लिक कंपनी, पब्लिक अथॉरिटीज. ओके. व्हॉट इज वन लीगल लेसन एव्हरी इंडियन मस्ट लर्न? आता एक लेसन असा नसणार कुठलाही, पण तरी सुद्धा जर म्हटलं की तुमच्या त्या या कारकिर्दीमध्ये तुम्ही ड्राफ्टिंगच्या बाबतीत म्हटलं, म्हणजे मला ड्राफ्टिंगच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे आणखीन कुठला प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो, यू कॅन ओनली टेल मी की ड्राफ्टिंगच्या माध्यमातून असू शकतो किंवा लिगल कोर्ट केसेस तुम्ही हँडल केलेल्यापैकी, पण व्हॉट इज वन लिगल लेसन नॉर्मली लोकांनी लक्षात ठेवावा, किंवा 1 or 2 लेसन्स, किंवा कुठलेही डॉक्युमेंट असताना साईन, जसं आपण म्हणतो बघितल्याशिवाय साईन करू नका वगैरे, असं तुमचे काही असतील, असं असेल तर ऍज अ लॉयर म्हणून तुम्ही काय ऍडवाइस करा? ऍज अ लॉयर फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. Yeah, I would recommend read the document thoroughly before. And काही समजलं नाही, कोणीही कितीही प्रेशर, समोरचा माणूस तुम्हाला किती अरे काय नाही सगळं आहे, नो, टेक युअर टाइम टू साइन. दे मे ट्राय टू प्रेशराइज यू, पुट युअर फुट डाउन. Yeah. Don't give in to pressures, because that could be a sign that he's trying to hide something. That's why he's hiring him. Okay. So take your time, draft it, review it well. The moment you feel that somebody's pressurizing you or whatever, take time to take professional help. If you think you are not able to read, even after reading tumhala vatte everything is fine, I would suggest take a professional help to get it reviewed, and only then go ahead with your draft. Yes, Yeah. very nice. आता we are in Mumbai presently. I have one Yeah, please, suggestion. sorry. Even in court cases, Yeah. when you file a court case, just beware. Firstly, stand up for your rights. Don't back off for approaching the court or taking legal help just because you think, array, it will take a lot of time, many years will go, or money. If you believe that you have a case in hand, go for it. But you should know where to stop. Don't let your ego, overshadow your own interests. So nice, so nice. Because where it will end, we don't know. Yes. Sometimes. Correct. So that is a challenge. Na? Normally, what happens is की nowadays, if you see, आपण ऐकतो की तो मूवी मध्ये पण बघितलं, तारीख पे तारीख, आणि द केसेस बिकॉज ऑफ तारीख पे तारीख, मनी इज, माझं पण बिल वाढत चाललेलं असतं. सो बिकॉज ऑफ दॅट पीपल आर वरीड, आय थिंक. सो कॅन दे withdraw that also, किंवा मग change the lawyer also, किंवा काय, I don't know. Correct. But can they do that also? They can. Now, I have one instance I'll share. A friend of mine, they purchased something online. Now, online मध्ये खूपदा होतं. Oh. तर a defective product had come. अरे बापरे. So then he approached me. What do I do with this? You raise a complaint from on the online portal. They were also dilly-dallying, not doing anything.
again ombudsman, the next step we kept following him. They were ready to give, I think they were ready to give a refund or something. Okay. But he was not ready. Keep a proper I need a replacement and all that. He went and filed the court case. Like you said, Tariq pe Tariq. I drafted it also for him because I had advice. Might not. You get to know, reading the papers ki kiti tumsa hai hoil. Did not hear. He said, I don't want a lawyer. I will appear on my own. Oh. Tariq. Finally, he got irritated because samorsa kon yetats navto. They have that tactic. Many times the other side plays games with you by not coming on. True. 2 years it went on. He lost patience. He withdrew the money. Mental peace. No. So, like I say, you should know where to draw the boundary, where to stop. That is very important. True, because we have heard so many times, like out of court settlement, there are so many times, like in insurance or anywhere where we see sometimes, sometimes companies say ki court mein, instead of that out of court settlement, try you will do that. Yes, you mediation. If at all, try that. कोणीतरी mediator round करू शकतो. Correct. It's a win-win situation. Right. So time वाचतो सगळ्यात महत्त्वाचं. Very nice. तर मी काहीतरी प्रश्न मगाशी बोलत होतो आणि I just नाही. Sorry, I should say. So what I'm saying is की about the ड्राफ्टिंग पार्ट विच एव्हर यू आर डुईंग ऍट प्रेझेंट मोमेंट, तर आतापर्यंत ड्राफ्टिंगचा असं कुठला चॅलेंज आलेला का? बिकॉज असं कुठल्या तरी केस येते, चॅलेंजिंग केसेस आर ऑलवेज कमिंग, प्लस मायनस असतात सगळ्याचे, तर तशी कुठली केस तुमच्याकडे आलेली का की ज्याचं ड्राफ्टिंग काय ओके पण तरी कसं, आणि हाऊ डिड यू लर्न ड्राफ्टिंग? हा क्वेश्चन, सिम्पल क्वेश्चन. ड्राफ्टिंग as you say, when you start off drafting, तुम्हाला काही माहित नसतो. कोरा कागद, you are a blank slate. You see. Sorry, but it's a drafting means presenting the case only. How you are going to do that? Right? Correct. Maths problem also solve कसा करायचा? Yeah. So you see the precedents. Okay, that is also a skill. You see the precedents, but don't blindly copy it. Okay, very important. If it is applicable to your case, your client only take that. नहीं तो खूब अरे ये ड्राफ्ट में ये है तो ये इसमें भी ये आना चाहिए. नहीं, not necessary. It is not necessary. It is not applicable to my case. Okay. असा खूपदा झाला, blindly we have taken some clause, and then when we are reviewing it, like, why is this here? It is not applicable to my case. Okay. True. So drafting, you learn after drafting continuously. Right. Each and every case, each and every draft that you make, you keep learning. Very nice. So that's how, years of experience and years of drafting, you actually get a hand on it. And fortunately for me, my seniors, my mentors were very good with drafting. I got to learn a lot from them. And like my sir used to tell me, like, whatever draft you are reviewing, one time, read it 3, 4, 5 times. You will end up learning, getting some flaw somewhere. True. Because that language is also not, that court language is something legal language, correct, I could say, correct. Not court language, but it's a different. Yeah. Because if I read now, I will not understand. Even though if I read 10 times now, sometimes, what is it? It happens because some words, it becomes technical. So that language is different, correct, actually. Now, one question which we were speaking about the will part, one question, ek round gela. If someone dies without a will, how does inheritance work? Can we elaborate on this? Because सगळ्यांचं असेल असं नाही. And any simple real life example आपण घेऊन करू शकतो का? किंवा whichever way. Yeah, but see, if a person dies, there is no will in place. Now, what do? Is we go to the court and take a letter. We in the sense that person. Okay. We as in, I'm just taking the owner of the जो कोण असेल ते. Family members, legal heirs. Go to the court, get a letters of administration or a succession certificate or a heirship. Now, succession certificate, heirship certificate, हे पण कोर्टातून मिळतात. But they are basically with respect to movable properties. Okay. For immovable properties, you need a letters of administration, wherein an executor is appointed by the court. A list of assets is prepared of the deceased person. त्याच्या legal heirs ची list बनवतात. And the first line of legal heirs कोण बनतं is if the husband has died, the wife and the children. They come in the first. If there is no wife or only children are there, it is divided equally between the children. Okay. No child, nobody goes to the next line. Okay. Mother पण नाही आहे deceased. It goes to the next line, which is the father, your brothers, sisters, tashi. So there's a schedule provided कि as per that list you go. So that's how then it gets divided. Oh. And this time it is time consuming. Yeah. It is.
6 months to 12. तेवढं तरी लागेल Yeah. आणि फॉलोअप्स पण लागतात का म्हणजे एक ऍडवायझर कोणी Correct. लिगल ऍडवायझर केलं त्यांच्यासाठी पण काम आहे बरोबर. आणि यांच्यासाठी पण Correct. Now in that situation, such a situation, nominee plays a good role Right, right. for the society. Till then, you give it to the nominee. Fine. So this round, still now we are just going on with a very nice way, questions and answers. We'll go with the second round Okay. and we'll take one small 1 minute break Sure. and we'll go. Okay. Yes.